नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. ईश्वरपूर येथील प्रकाश शिक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरू आहे. संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आता आर्थिक क्षेत्रातही नवी पाऊलवाट निर्माण झाले. प्रांजली अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या वित्तीय संस्थेला मल्टीस्टेट सहकारी संस्था अधिनियम 2002 अंतर्गत केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक अक्षय भोसले पाटील यांनी दिले. या मान्यतेमुळे संस्थेला संपूर्ण महाराष्ट्र राज्य तसेच कर्नाटक राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र विस्तारण्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे ईश्वरपूरच्या भूमीतून आर्थिक क्षेत्रात व्यापक विस्ताराचे नवे पर्व सुरू झाले. अक्षय भोसले पाटील म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून सभासद, महिला, व्यापारी, शेतकरी बचत गट तसेच लघु उद्योजकांना अल्प व्याजदरात कर्ज सुविधा, विविध बचत व ठेव योजना आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आर्थिक गरजा पूर्ण करताना सर्वसामान्यांच्या विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. निवास पाटील म्हणाले, उद्योजक, नवउद्योजक आणि महिला उद्योजकांच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या उद्योगांना गती देण्याची संस्थेची भूमिका राहणार आहे. आर्थिक क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा स्वीकार करून प्रांजली अर्बन मल्टीस्टेट ही आदर्श वित्तीय संस्था म्हणून नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केला जाईल. संस्थेचे मार्गदर्शक निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभारावर भर दिला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, दादासाहेब रसाळ, माजी नगरसेवक शिवाजी पवार, नगरसेवक भास्कर कदम, अजित पाटील, सतेज पाटील, मधुकर हुबाले, अशोक खोत, भास्कर मोरे, प्रवीण माने, चंद्रकांत पाटील, यदुराज थोरात, सयाजी जाधव, अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.